माझं नाव रुपेंद्र उर्फ मोनू युवराज टेमुर्णेकर आहे. मी गोरेगाव येथे आपल्या ताई आणि जिजाच्या घरी राहतो. मी 12वी पास आहो. मी बेरोजगार असल्यामुळे ताई आणि जिजाच्या घराच्या सामने रोडावरती अतिक्रमांक जागी येथे पांठेला लावलेला आहो. हा पांठेले लावल्याच्या 4 वर्ष कंप्लीट झाले आहेत. आज 4 वर्षापर्यंत मला कोणत्याही गोष्टीची परेशानी नाही आली आणि कोणासोबत बी वादविवाद काही पण नव्हता. 4 वर्षानंतर एकदमचा संजू ठाकूर आलाय. याच्यासंग आपला पहिले चांगला रिलेशन होता. घरी यायच्या, पांठेलात यायच्या, चांगला गोष्ट करायच्या. मग एकदमच त्यानं बोलला का आपल्याला ती धाबा लावायचा आहे. त्या धाब्याचा आपण नकार केला का आपल्याला ती धाबा नाही लावायचा. तर त्यानं अचानकचा आमचा मागे वादविवाद केला, वेगवेगळी परेशानी सामने आणला. कोणाला पण बाहेरचे गुंडे बोलून सरी परेशानी द्यायचा. असं कंटिन्यू आपला मागे 2 वर्ष झाले आहेत आता कंटिन्यू का आपल्या मागे परेशानी त्याने उभी केलं नाही. आता गेल्या वर्षी पोळ्यामध्ये पण एक लेडीज आलती, त्यानं पण धमकून सरी गेली आहे. त्याची पण आपण रिपोर्ट गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये केला, तरी पण गोरेगाव पोलीस स्टेशनने काही कारवाई केला नाही. आज चालून सरी 2 दिवस पहिले अगोदर माझी पांठेला जारण्यात आलाय. त्या गोष्टीचा पण आता पोलिसांनी रिपोर्ट टाकल्यावर त्याच्या पण काही उपचार काढला नाही. डायरेक्ट आपण पोलीस स्टेशन मध्ये संजू ठाकूर याच्या नावाने कंप्लेंट टाकलो का आमच्या पांठेला संजू ठाकूर हिरडामाली राहणार यानंच आमच्या पांठेला जारला, याची पुढे आपल्याला खात्री आहे. तरी पण पोलीस कारवाई काही करत नाही आहेत. आणि पोलिसांनी येऊन सरी बघितलं आहे का माझ्या पांठेला सोबत माझी गाडी पण जारण्यात आली आहे, तरी पण पोलीस काही कारवाई करत नाही आहे. उद्या चालून सरी माझ्या जानवर पण खतरा आहे. माझ्या घरदार परिवार येथेच राहतो, त्यांच्यावर पण खतरा आहे. आणि संजू ठाकूर वारंवार म्हणत आहे का तुझी सुपारी देईन, तुला मारून टाकीन. या गोष्टीची पण मला पूर्णपणे समजलं. आणि माझा एक मित्र अभिषेक बिसेन, त्याला पण फोन आला, त्याच्या माध्यमातून मला पता चाललाय का माझी सुपारी 14.5 लाख रुपयामध्ये दिलाय आणि ऍडव्हान्स 2 लाख रुपये पण घेतलाय सुपारीवाल्यांना. हे गोष्टची रेकॉर्डिंग पण माझ्या मोबाईल मध्ये आहे. रेकॉर्डिंग ऐकू शकता काय? हो, रेकॉर्डिंग काय उल्लेख आहे? हो, रेकॉर्डिंग पण आहे. रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला ऐकवतो. बोल, क्या मैसेज करके डिलीट कर रहा भाई? ओ बोल ना. हाँ हो कहाँ रहूंगा तो भाई गोरेगांव में, सुना बोलना. तुम्हारी बहुत जल्द गांड फूटने वाली है, कंफर्म है. कैसे क्या? ये नहीं बता सकता, पर तुम्हारा काम गया है भाई, वो भी 14.5 लाख में. नहीं क्या 14.5 लाख काय का? पूरा ऑन स्पॉट. हाँ, ऑन द स्पॉट. हाँ, काय का काम हो तो बता. तुम्हारा पूरा काय का काम? मेरा अकेले का? हो, 14.5 लाख रुपए. हो, मजाक नहीं कर रहा हूँ भाई. हाँ, क्या कैसे क्या मतलब? मेरे को भी कैसे पता चला हूँ? हाँ, तो कैसे मतलब किसने दिया? पता है मेरे को, एक दोस्त ने एकदम खास. अब तो बता पाएगा क्या? बस ये थोड़ी नहीं करने वाला, उसको कुछ बोलने वाला बताएगा मेरे को. कौन सा दोस्त? क्या है ना एक का है एक, नाम नहीं बता सकता भाई. मत बता रे भाई. मैं सिर्फ इतना बता सकता हूँ कि तुम्हारा काम गया है 14.5 लाख. मजाक नहीं कर. हाँ, तो कौन से सिलसिले में गया, काय के लिए गया, ये तो बता सकता. पेमेंट हिस्ट्री बताओ, पेमेंट हिस्ट्री. हाँ, पेमेंट बताओ, पेमेंट कितना दिए? एडवांस 2 लाख. 2 लाख रुपए एडवांस दिए. हाँ, तो क्यों, काय के लिए, किस लिए, ये तो पूछो. ये नहीं पता ना यार. ये बात मुझे दोपहर में पता चली आज. दोपहर में पता था बट लगा नहीं. अच्छा, और काय के लिए मतलब वो जमीन के सिलसिले में? पॉलिथीन का पन्नी. हेलो, पता नहीं बोला ये. पता देखता तो पता ही होगा ना. नहीं ना भाई, ये नहीं पता. बोला था तुम्हारे. हाँ हाँ, देखो दोस्त. हेलो, हाँ, किसने दिया बोलते हैं? ठाकुर ने. पता नहीं भाई. और देख को सांगता तो. ये क्या दे रहे लोग? देखो, उसमें डायरेक्ट उसमें मैंने ये कॉल को मैंने नजरअंदाज किया कि ये नॉर्मली मेरे साथ मजाक कर रहा है, चकलस कर रहा है, ऐसा मैंने नजरअंदाज किया. और ये कॉल के 4 दिनों बाद मेरे दुकान को धड़का दिया गया, साथ में मेरी बाइक को भी धड़का दिए गए. और इसके पहले भी मेरे घर पर गुंडे बोल के आए थे. गोरेगांव के समीर मोहम्मद खान, उसके साथ प्रमोद मेश्राम और कादिर शेख, ये आए थे. अन्य गोंदिया के जाने माने हस्ती लोग आए थे, उनको भी लेके मेरे घर पर आ चुके हैं.
उनने भी डायरेक्ट मेरे को फेस टू फेस बोले हैं यहाँ पे कोई ना कोई कांड होगा, यहाँ मर्डर होगा। जो गोरेगांव में आज तक ऐसा कांड नहीं हुआ, उतना कांड यहाँ पर हो गया। और आपके नजरों के सामने तो है, 2 दिन पहले मेरी दुकान और मेरी गाड़ी को जला दिए। आपको कैसे क्या जानकारी मिली कि आपकी दुकान जलाई गई? कितने बजे की वारदात है? मेरा भाई जस्ट दुकान 11 बजे बंद करके आ गया है। जय भीम मित्रमंडळी, मी राकेश सुराज टेंभुर्णेकर आहो. मी मोनूचा मोठा भाऊ आहो. 6 तारखेला माझी दुकान बंद होती. माझी प्रकृती थोडी खराब असल्यामुळे मी गोळी खाऊन खूप झोपलेलो होतो ना, आणि माझा सिलेंडर खतम झाल्यामुळे एक मिनिट. हॅलो. हां. 6 तारखेची ही गोष्ट आहे. 6 तारखेला माझी दुकान बंद होती. बंद अशासाठी होती की माझा सिलेंडर खतम झाला होता आणि माझी तब्येत थोडी खराब होती ह्या मोसममुळे. काय पाणी मोसम होता, आता सगळ्याचीच आता प्रकृती. तर हे सायंकाळची गोष्ट आहे. सायंकाळी 11:48 माझ्या लहान भावाच्या फोनवरती फोन आला की तुमची दुकान जळत आहे म्हणून सरी. हा कोल्हे साहेबाचाच फोन होता. तर आम्ही सगळे फॅमिली जाऊन बघत आहोत, दुकान आपली म्हणजे जळून सरी म्हणजे जळत होती. तर घरची सगळी फॅमिलीनं त्या दुकानाला आम्ही नेऊन गेलो पाईप वगैरे लावून सरी. तर माझ्या म्हणण्यामध्ये एवढंच आहे की आपल्या फॅमिलीवर खूप अत्याचार होत आहे. पोट पाण्यासाठी आम्ही तिथे दुकान लावलेलं होतो. त्या दुकानावरती असा काय करणं समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे शोभा नाही देत. आणि ह्या जागे खूप सारे लोक आले आहेत, मोठे मोठे कलाकार, मोठे मोठे लोक. आणि ह्याच घुतल्यामध्ये राजनीतिक थोडासा सपोर्ट आहे समोर माणसाचा. यांच्याकडे थोडा खतरनाक पॉवर आहे. तर त्या पॉवरमुळे लहान चुला दुकानदार आम्ही सगळे फॅमिली हॅरसमेंट झालेले आहे. हा जीवहानीच्या म्हणजे गोष्टी होत आहेत. आणि माझ्या लहान भावाला फोन कॉल येऊन सरी 14 लाखाची सुपारी आणि हा दुकान जाळणं आणि समोर पण बहुत काही कारणं होऊ शकते. ह्या गोष्टीच्या म्हणजे नजरअंदाज न करता आपण सिरियस गोष्टीमुळे हे प्रेस कॉन्फरन्स घरी ठेवण्यात आलेली आहे. आणि काही जादा बोलायचं तर मला माहीत नाही, सगळं तर तुम्हाला